माझी रेंटल ज्वेलरी मी इथलाच सिलेक्ट केली आहे. हाऊस द जोश. आयबो झाला की माझा आयबो. हाऊस द जोश खतम सर. कुठंच काही भेटून नाही राहिलं. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालवी म्हणजे स्नेहा. आजचा ब्लॉग आहे ना थोडासा शॉपिंग मला राहणार आहे. कायची शॉपिंग वगैरे तर तुम्हाला आता सगळ्यांना माहीत आहे की माझ्या लग्नाची शॉपिंग चालू आहे. आणि अनिकेतचा हा माया अमरावतीतला लास्ट चक्कर आहे. आज आम्ही अमरावती चाललो मयूर आणि मी. चला पाहू आजची मी शॉपिंग वगैरे कसं कायची काय करतो, कशी करतो, कुठून करतो. आणि तसं तर पूर्ण शॉपिंग झाली आहे. मी फक्त मोजकी शॉपिंग राहिली आहे. जे पण थोडंफार सामान आहे त्याचं ते राहिलं आहे. आणि मेन म्हणजे अमरावतीचे जे पण इन्फ्लुएन्सर्स आहेत सगळे त्यांना मला पत्रिका द्यायची आहे. तर ते एकात एक दोन्ही काम करतो म्हटलं. शॉपिंग, ताईकडे जाणं आणि पत्रिका देणं हे सर्व काम एकात करतो. तर आता मी सगळ्यात पहिले मी निघतो घरून अनिकेतला घेतो आणि मग अनिकेतच्या सोबत जातो. तर चला पाहू आजचा दिवस कसं जाते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अनिकेत नेहमी मला लवकर बोलवते. स्वतःला त्याला 2 घंटे लागते. मला एवढं अर्जंट बोलवलं, येणं माझं झालं 10 मिनटातच झालं. आत्ता तयारी करून राहिला आणि येऊन बनले बसवलं. मी म्हटलं होतं ना हा टाइमपास करते माया. हा अनिकेतचा रूम आहे गळ्याटा पाहायचा. एवढा गळ्याटा करून ठेवते. आई बिचारी उचलते हा गळ्याटा करते. आता थोडंफार सामान राहिलं ते घेतं. आम्ही अमरावतीला चाललो, पत्रिका द्यायची. अजून एकाच्या कामासाठी चाललो, पण आम्ही ते सांगू नाही शकत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहा लागल. हा मयूरचा काय म्हणतात त्याला, मयूरचा रूम स्टुडिओ जे पण तुम्ही म्हणू शकाल. आणि गळ्याटा सध्या याच्यासाठी आहे कारण की मयूरलाही वेडणे आणि आईलाही वेडणे. तसंही हा रूममध्ये आता लग्नाच्या गळ्याटाच ठेवणार आहे. सो म्हणून आहे. आता आम्ही पटकन निघतो. 12 वाजले, इथंच 12 वाजले. हे काम जमते आम्हाला. एवढी गडबड असते नाही आली हे. सनस्क्रीन पगलू. अर्धा तास होता आम्ही दुकानात. अर्ध्या तासात 3000 चुना लागला बिलकुल. आणि बॅग भरली नाही. बॅग आहे बा खाली जाय बॅग काहीच भरली नाही. 3000 म्हणजे भारी किती आपण 3000 एक एवढी पिशवी भरून येते. विचार करा की किती महाग झाला जमाना. फक्त अर्धा तास होती मी त्या दुकानात. उलटा वाढला करून ते तरी बरं झालं की मी लिस्ट बनवली होती. पटापट टिक केले आणि पटापट. आता एका मार्केटमधला तिथेही घेतो आणि पटापट टिक करतो. आता मी आलो जोशी मॉलला. आता जातो वर. पूर्ण संध्याकाळ झाली, अंधार झाला. मयूरच्या ताईकडे गेलो होतो, माझ्या ननंदबाईकडे. तर टिक्का वगैरे लावून दिलाय मस्त की. आता आला लाईट. स्नेहालय जोशी मार्केटमध्ये काही भेटलं नाही तर मग आता आम्ही चाललो समोर. हे कोणतं मार्केट? माझी रेंटल ज्वेलरी मी इथलाच सिलेक्ट केली आहे. असेलच त्याला जर वेलची किलो अशी मोठी मधून सिम्पलमध्ये फेट्याचा ब्रॉच. इकडं बघ. आम्ही मधात व्हिडिओ काढत आहे, मधात नाही काढत आहे कारण की खूप भयंकर थकलो. सकाळपासून फिरत आहे. दादा तो ब्रॉच कसा पाहिजे माहिती आहे का? असा. हां इसमें 2 डिजाइन है फिलहाल में. कुठंच काही भेटून नाही राहिलं. पुढं वापस लय बेकार गर्दी आहे, खूप बेकार गर्दी आहे. हाऊस द जोश. आयबो झाला. हाऊस द जोश. आयबो झाला की माझा आयबो. हाऊस द जोश खतम सर.
थकलो खूप आहे, पण तरी एकच आम्ही निर्णय घेतला आहे की आज काहीही करून पूर्ण शॉपिंग झालीच पाहिजे. कारण की ना इथून का हे आहे मग ब्लॉगर हा इथं दुकान सांगितले आम्हाला सजी धजी. हो सगळंच आहे. काय बोलणार आहे, खूप थकलं तर आम्ही मोमोज खायला आलो. मोमोज आपल्या इकडं 80 रुपये प्लेट आहे, इथं फक्त 25 रुपये प्लेट आहे. किती खतरनाक. असं असं फक्त वाकून पहा. मी सोनाली ताईकडे आली आहे. आमच्यासाठी स्पेशल भाजी. काय तर आम्ही रात्रभर राहायसाठी सोनाली ताईकडे आलो. आता जेवण वगैरे करतो. ताईनंच मस्त स्वयंपाक करून ठेवला. ताई लय वेळची वाट पाहून राहिली. पण शेवटी आम्हाला घरी आले पूर्ण 10 वाजले. हा तुम्हाला दाखवतो हे बा पूर्ण 10 वाजले. आणि आल्यापासून तर हटलाही नाही या जागेवर. फ्रेश झाला बसलाय. मी मस्त आंघोळ केली पटकन, कारण की लई चिडचिड होऊन राहिलं मार्केटमध्ये गरमीनं. आता मस्त जेवण करतो. हा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग. कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जाऊन तर टाटा बाय बाय.